नमस्कार, मी संजय कदम, रायगड प्रेस क्लब जिल्हा सल्लागार आहे. सध्या जे आज सरकारने आमच्या विरोधात धोरण होतं, पत्रकारांच्या बाबतीत असेल किंवा इतर कलाकार असतील किंवा जे शो करतात, मग त्याच्या बाबतीत जे सरकारचं धोरण आहे ते गळचेपी आहे. म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल होणार आणि त्याचा त्रास नाहक सगळ्यांना होणार आहे. जे फेसबुकला व्यक्त होतात त्यांच्यावरती पण अशा प्रकारचे गुन्हे दाखल होतात आणि हे सरकारने कुठेतरी थांबवायला पाहिजे. यासाठी आज एस देशमुख साहेबांच्या नेतृत्वाखाली आज बैठक होती. या बैठकीमध्ये आम्ही निषेध नोंदवला आहे. हा निषेध फक्त आजच्यापुरती मर्यादित नसून आगामी काळात सुद्धा वेळ आली तर रस्त्यावर उतरू. यासाठी एस देशमुख साहेबांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री असतील, राज्यपाल असतील, इतरांची आज ते आता पुढील याच्यात भेट घेणार आहोत आणि हा लढा सरकारविरोधात तालुका वाईज, जिल्हा वाईज आणि पूर्ण महाराष्ट्रभर हा होणार आहे. त्यामुळे सरकारने वेळीच जागे होऊन हा जो कायदा जे काढतायत तो रद्द करावा अशी आमची एकमुखी मागणी आहे. आणि सरकार या कायद्याच्या बाबतीत जे काही त्रास देणार असेल तर यावेळी त्यांच्या विरोधात आमची पण ठोस भूमिका असेल असं मला यावेळी वाटतं. जनसुरक्षा विधेयकाने लोकांच्या मनामध्ये जी शंका निर्माण झालेली आहे ती शंका यासाठी आहे की या कायद्याच्या माध्यमातून शासनाला असं वाटतं की आपण शहरातील नक्षलवादाला आपण रोखू शकू, परंतु प्रत्यक्षात हा कायदा सर्वसामान्य माणसाच्या आणि पत्रकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालणार आहे. पत्रकारांचं अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच करणार आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी या कायद्याला विरोध केला पाहिजे असं मला वाटतं. या कायद्याच्या माध्यमातून अनेक गोष्टी होऊ शकतात. कारण आपण पाहिलं की या आधी 4 राज्यांमध्ये हा कायदा अस्तित्वात आहे आणि या कायद्याच्या माध्यमातून ज्या पद्धतीने सर्वसामान्य माणसाला त्याचं कर्तव्य बजावण्यापासून रोखण्याचा प्रयत्न होणार आहे. त्या विरोधात पत्रकार सगळे एकत्र आलेले आहेत आणि पत्रकारांनी आपल्या एकजुटीच्या माध्यमातून कायद्याला विरोध केला आहे. नाही, सगळ्या पत्रकारांचं यामध्ये एकच म्हणणं आहे की हा कायदा करताना शासनाने पत्रकारांना विचारायला पाहिजे होतं, पत्रकारांशी या संदर्भात चर्चा करायला पाहिजे होती, ती केली गेली नाही. आणि त्यामुळे आता जेव्हा हा कायदा अंतिम टप्प्यामध्ये आहे, तो आता चिकित्सा समितीकडे गेलेला आहे, तर अंतिम टप्प्यात गेलेल्या या कायद्याला विधिमंडळामध्ये विरोधी पक्षांनी सुद्धा तेवढ्या तडफेने विरोध करायला पाहिजे, एवढंच आम्ही सांगू इच्छितो. आम्ही त्या सगळे सहभागी झालेलो आहोत आणि हा कायदा आम्ही हाणून पाडणार आणि पत्रकार एकजुटीचा आम्ही सगळे पत्रकार एकत्र होऊन या कायद्याला विरोध करून आज सरकारला आम्ही तुमचं उत्तर देणार आमच्या भाषेमध्ये. पत्रकार एकजुटीचा, पत्रकार एकजुटीचा. नाही, राज्य सरकारने नवीन जनसुरक्षा विधेयक हे विधिमंडळात मांडलेलं आहे आणि या विधेयकाच्या माध्यमातून पत्रकारच नव्हे तर राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती एक संकट आलेलं आहे किंवा एक त्याचा संकोच होण्याची भीती ही सगळी पत्रकारांमध्ये निर्माण झालेली आहे. याचं कारण म्हणजे नक्षल संघटना किंवा अर्बन नक्षल जे आहेत त्यांना नियंत्रित करण्यासाठी हे बिल आणलेलं आहे असं सरकारचं म्हणणं आहे. परंतु या कायद्याचा वापर सर्वसामान्य जनतेला आणि पत्रकारांच्या बाबतीत झाला तर सरकारकडे नवीन हत्यार किंवा त्यांची मुस्कटदाबी करण्याचं एक नवीन हत्यार या बिलाच्या माध्यमातून मिळणार आहे. त्यामुळे या विधेयकाला पत्रकारांचा विरोध आहे. याच्यामधल्या ज्या तरतुदी आहेत या तरतुदी अत्यंत चुकीच्या आहेत. एखाद्या संघटनेनं जर एखाद्या सभागृहामध्ये एखादा कार्यक्रम केला तर त्याच्यावरती अशा संघटना ज्या नक्षलशी संबंधित आहेत जे लोकांना माहीत नाही अशा घरात जरी बैठक झाली तरी कारवाई करण्याचा अधिकार आहे. तर मला असं वाटतं की या माध्यमातून महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे. महाराष्ट्राने देशाला अत्यंत पुरोगामी कायदे दिलेले आहेत. अशावेळी महाराष्ट्राला मागे घेणारा हा कायदा आहे. हा कायदा राज्य सरकारने करू नये ही सर्व पत्रकारांची भूमिका आहे. राज्यातल्या 10 ते 12 प्रमुख संघटना या एकत्र आलेल्या आहेत आणि एक आज सांकेतिक आंदोलन आहे. राज्य सरकारने जर या कायदा रद्द केला नाही, याचा पुनर्विचार केला नाही तर हे आंदोलन तालुका पातळीपर्यंत निश्चित जाईल. लवकरच आम्ही राज्य सरकारच्या या आमची भूमिका, पत्रकारांची भूमिका पटवून देण्यासाठी किंवा सांगण्यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी याआधी राज्यात पत्रकार संरक्षणाचा कायदा केलेला आहे. मला असं वाटतं की त्याच धर्तीवर या कायद्याचा ते फेरविचार निश्चित करतील आणि हा कायदा रद्द करतील.
कायदा बनवण्यापूर्वी चर्चा झाली नाही, म्हणूनच आता हा हे विधेयक संयुक्त चिकित्सा समितीकडे गेलं आहे. या जनसुरक्षा विधेयकासाठी किंवा त्याच्या विरोधासाठी या जनसुरक्षा विरोधकासाठी आम्ही महाराष्ट्रातल्या ज्या प्रमुख 11 पत्रकारांच्या संघटना होता त्यांना आज आम्ही मुंबई मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून आम्ही एकत्र आणलं आणि आज मुंबईत तुम्ही पाहिलं असेल की या सगळ्या ज्या पत्रकार संघटना आहेत त्यांनी एकत्रितपणे हे आंदोलन केलेलं आहे. आणि आमची मागणी एवढी सोपी आहे की आजवर महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये गुन्ह्यांना रोखण्यासाठी एवढे कायदे आहेत की समजा एखादा आंदोलन होतं, त्या आंदोलनातनं समजा एखादा हिंसक वळण लागलं किंवा काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या माणसांनी त्याच्यामध्ये काही गडबड केली तर त्यांना रोखण्यासाठी पुरेसे कायदे सध्या भारतामध्ये अस्तित्वात असताना सुद्धा हा नवीन जनसुरक्षा कायदा जो आणला जातोय या कायद्याचं उग्र स्वरूप असं आहे की शांततेच्या मार्गाने जे आंदोलन होणार आहे त्या शांततेच्या मार्गाने होणाऱ्या आंदोलनाला कसं रोखता येईल हाच याच्या मागचा प्रमुख उद्देश आहे. हा देश गांधीजींचा आहे, हा देश अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आहे, हा बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेल्या घटनेचा देश आहे. त्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारा हा कायदा आहे आणि म्हणून याला आम्ही सगळ्या पत्रकार संघटना त्याला विरोध करतोय. म्हणजे यातलं एक साधं तुम्हाला कलम सांगतो की समजा एखादा आता ही आमची मुंबई मराठी पत्रकार संघाची वाचतोय, उद्या एखादा बंदी घातलेल्या संघटनेचा एखादा व्यक्ती जरी या सभागृहामध्ये आला, आमच्या एखाद्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाला तर त्या सभागृह जप्त करण्याचे अधिकार सुद्धा शासनाला या कायद्याने दिलेले आहेत. किंवा समजा एखाद्या कुटुंबामध्ये 5 मुलं असतील, 5 मुलांपैकी एक मुलगा समजा नक्षलाईट वळणाला लागला तरी ते घर जप्त करण्याची बुलडोझरी वृत्ती जी आहे या कायद्यामध्ये आहे. मला असं वाटतं घटनेने बाबासाहेब आंबेडकरच्या घटनेने या देशामधल्या प्रत्येक नागरिकाला हक्क दिलेला आहे. असं म्हणतात की 100 निरपराध सुटले तरी चालतील पण अपराधी सुटले चालतील पण एक निरपराधाला शिक्षा होता कामा नये. इथे उलटं आहे, इथे 100 निरपराधी मेले तरी चालतील पण शिक्षा केलीच पाहिजे ज्यांना वाटेल त्याला. अशा प्रकारचा हा राक्षसी कायदा आहे आणि म्हणून आम्हा सगळ्या पत्रकारांनी पुढे करून आज हे मुंबईमध्ये आम्ही आंदोलन सुरू केलेलं आहे. ही एक ठिणगी आहे. आम्ही यानंतर राज्यपालांना आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत, सनदशीर मार्गाने त्यांना आम्ही विनंती करणार आहोत आणि त्यानंतरही हा जर कायदा मागे घेतला नाही तर महाराष्ट्रभर याची ठिणगी पेटेल असं आमच्या या सगळ्या आंदोलनातनं दिसतंय आणि सरकारने याची वेळीच गंभीर देखील घ्यावी अशी नम्र विनंती आम्ही त्यांना करतो.